विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट पिरियडला काय बघितलं होतं? फूड चेन, एनर्जी पिरॅमिड, डिफरंट टाईप ऑफ लिव्हिंग, प्रोड्युसर, कंझ्युमर, त्यानंतर टाईप्स ऑफ कंझ्युमर्स. ठीक आहे, आपण ट्रान्सफर ऑफ एनर्जी, डिफरंट टाईप ऑफ द लेवल, ट्रॉफिक लेवल सर्व बघितलं होतं आपण. तुम्ही सगळ्यांची माहिती नीट अभ्यास करायची. तुम्ही त्यावर प्रश्न काढले काही मुलांनी, पण काही मुलं काढत नाही. सगळ्यांनी काढायचं, अगदी काळजीपूर्वक काढायचं, जबाबदारीने काढायचं. कारण तुम्ही जेवढी जास्त मेहनत करणार तेच तुम्हाला याचा फायदा पुढे मिळणार. तर आपण आजच्या पिरियडला बघूया. त्यामध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ द लिव्हिंग ॲज पर द न्यूट्रिशन बघितले होते. त्यामध्ये प्रोड्युसर, कंझ्युमर. तिसरा जो घटक आहे तो आहे डिकम्पोजर. कोणता आहे? डिकम्पोजर. याचं नाव आहे डिकम्पोजर. म्हणजे का बरं? बिकॉज दे डिकम्पोज द बॉडी. ते बॉडीला करतात, बॉडीला मेल्यावर डिकम्पोज करतात. सो आफ्टर डेथ ऑफ ॲपेक्स टॉप कंझ्युमर. आपण काल बघितलं, पहिल्यांदा बघितलं आपण प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टॉप कंझ्युमर. तर एनर्जी का होते? जे पास होते. तर पण जेव्हा शेवटी मरतो, असं बघितलं आपण, ग्रासहॉपर, फ्रॉग, स्नेक, हॉक किंवा ईगल तो मेल्यानंतर मग, किंवा ग्रास, काऊ, टायगर तो मेल्यावर कसं होते? मग त्याची बॉडी आफ्टर डेथ ऑफ ॲपिक्स किंवा टॉप कंझ्युमर बॉडी इज डिकम्पोज. ती बॉडी सडते. आपल्याला वास सुटतो की नाही खराब सडण्याचा? बिकॉज सम लिव्हिंग डिकम्पोज द बॉडी. त्या टाईमला ते बॉडी डिकम्पोज करतात, सडवतात, कुजवतात. सो हे याला म्हणतो आपण डिकम्पोजर. द लिव्हिंग दॅट डिकम्पोज द बॉडी ऑफ ऑल लिव्हिंग ॲपेक्स किंवा टॉप कंझ्युमर किंवा अदर कंझ्युमर ऑल्सो. प्रत्येक लिव्हिंग मरतो, इव्हन प्लॅन्टसुद्धा. त्यानंतर त्यांची बॉडी मग काय होते? डिकम्पोज करतो. कोण? दीज लिव्हिंग, दीज आर कॉल्ड ॲज डिकम्पोजर. द लिव्हिंग दॅट डिकम्पोज द डेड बॉडी. द लिव्हिंग दॅट डिकम्पोजेस द डेड बॉडी ऑफ अदर लिव्हिंग. आता हे काम डिकम्पोजर का बरं करतात? त्याला म्हणतो विघटक. तर बिकॉज हा मुद्दा महत्त्वाचा आहे. बिकॉज डिकम्पोजर दे आल्सो नीड एनर्जी. त्यांना पण एनर्जी पाहिजे, त्यांना पण न्यूट्रिएंट पाहिजे. सो बाय डिकम्पोजिंग डिकम्पोजर ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. दे गेट एनर्जी. त्यांना पण जिवंत राहणं आवश्यक आहे. त्यांना काय मिळते? मग न्यूट्रिएंट मिळते, एनर्जी मिळते. म्हणून ते डिकम्पोज करतात. ओके, सो दे डिकम्पोज द बॉडी. आता एक्झाम्पल कोणाचे आहेत? कोणते लिव्हिंग आहे डिकम्पोजरमध्ये? तर फंजाय, म्युकर, मशरूम सगळे हे आहेत. त्यानंतर ईस्टसुद्धा. त्यानंतर बॅक्टेरिया, डिफरंट टाईप ऑफ बॅक्टेरिया ते सुद्धा याच्यामध्ये मोडतात. फंजाय अँड बॅक्टेरिया मेनली दे आर डिकम्पोजर. ठीक आहे, तर तुम्हाला कळलं पाहिजे. हु आर डिकम्पोजर? द लिव्हिंग दॅट डिकम्पोजेस डेड बॉडी. आफ्टर डेथ ॲपेक्स टॉप कंझ्युमर बॉडी इज डिकम्पोज्ड. दॅट लिव्हिंग आर कॉल्ड ॲज डिकम्पोजर. किंवा सिम्पल सांगायचं म्हटल्यानंतर द लिव्हिंग दॅट डिकम्पोजेस डेड बॉडी. का बरं? व्हाय? टू ऑब्टेन न्यूट्रिएंट अँड एनर्जी. एक्झाम्पल हे सांगायचे. त्यानंतर आता हे डिकम्पोजर त्यावेळेला काय करतात? डेड बॉडी असते की नाही. सो डिकम्पोजर कन्व्हर्ट डेड बॉडी. तुमची सगळ्यांची डेड बॉडी जी असते लिव्हिंगची बनली असते, इट इज मेड अप ऑफ कार्बन कंपाऊंड्स. बरोबर आहे? दीज आर कार्बन कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स. कोणते असते? कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंड असतात. सो डिकम्पोजर इन डिकम्पोजिशन प्रोसेस, सडण्याच्या क्रियेमध्ये काय होते? डिकम्पोजर कन्व्हर्ट डेड बॉडीज किंवा त्यांचे अवशेष, रिमेन म्हणजे अवशेष, इनटू सिम्पल कार्बन कंपाऊंड. कशामध्ये? सिम्पल कार्बन कंपाऊंड. कारण डेड बॉडीमध्ये कोणते कंपाऊंड असतात? कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंड. इन डिकम्पोजिशन प्रोसेस डिकम्पोजर कन्वर्ट कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंड इंटू सिम्पल कार्बन कंपाऊंड. आणि मग हे सिम्पल कार्बन कंपाऊंड मग मात्र ते मिक्स होऊ शकतात. कशामध्ये? दॅट मिक्स इझिली मिक्स विथ एअर, वाटर, सॉईल. अशी डेड बॉडी मिक्स होत नाही, कारण ते कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंडची बनलेली असते. पण डिकम्पोजर कन्व्हर्ट कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंड इंटू सिम्पल कार्बन कंपाऊंड. कशासाठी? टू मिक्स विथ वाटर, एअर, सॉईल. आणि मग ते त्यामध्ये पूर्ण मिसळून जातात, अगदी मिक्स होतात पूर्णपणे. ठीक आहे, अशा प्रकारे मग सगळे
नेचर, निसर्गाला पुन्हा वापस मिळाले. कोणापासून? फ्रॉम द लिव्हिंग. म्हणजे प्लॅन्टनी सुरुवातीला जे लिव्हिंग जे फूड बनवलं त्यांनी त्याकरिता प्लॅन्टनी जे न्यूट्रिएंट वापरले होते मातीमधून, सॉईलमधून, एअरमधून, वॉटरमधून, मग ते न्यूट्रिएंट कोणा गेले? मग हर्बिओर्सकडे गेले, कंझ्युमरकडे गेले, आहे ना. कंझ्युमरकडून कोणा गेले? मग टॉप कंझ्युमरकडे गेले. त्याला मग कोणी डिकंपोज केलं? तर डिकंपोज केलं कोणी? डिकंपोजरनी केलं. आणि शेवटी ते न्यूट्रिएंट्स, ते घटक पुन्हा कोणाला परत मिळाले? एअर, वॉटर, सॉईल. त्यांच्याकडून घेतले, तिकडेच परत दिले. याला म्हणतो आपण सायकल. याला म्हणतो आपण सायकल, चक्र. तर बघा, सो दे गिव्हन बॅक, न्यूट्रिएंट्स आर गिव्हन बॅक अगेन. आता दिले पुन्हा निसर्गाला वापस, मग पुन्हा दुसरे प्लॅन्ट तयार होतात. मग ते प्लॅन्ट मग अगेन ॲब्सॉर्ब दीज न्यूट्रिएंट्स कोणाकडून? बाय प्रोड्युसर, म्हणजे ग्रीन प्लॅन्ट. बरोबर आहे? ठीक आहे. अँड इनकॉर्पोरेटेड इन फूड चेन, म्हणजे ते न्यूट्रिएंट्स, ती एनर्जी पुन्हा कुठे येते? इन द फूड चेनमध्ये वापस येते. बरोबर आहे? तर याला म्हणतो आपण, बघा आता आपण इथे याला म्हणतो आपण आता इट इज सर्क्युलेशन, सर्क्युलेशन ऑफ एनर्जी. कोणाकडून? वातावरणाकडून सजीवाकडे, सजीवाकडून परत वातावरणाकडे येते की नाही. म्हणजे एअर, वॉटर, सॉईलमधून न्यूट्रिएंट कोणाला मिळतात? प्लॅन्टला मिळतात. ते न्यूट्रिएंट पासेस टू कंझ्युमर्स, प्रायमरी, सेकंडरी, टॉप कंझ्युमर्स, आहे ना, फूडच्या रूपानं. आणि शेवटी ते मिळाल्यावर पुन्हा बॉडी डिकंपोज अँड अगेन दे आर गिव्हन बॅक टू द एअर, वॉटर, सॉईल. याला म्हणतो आपण सर्क्युलेशन. याला म्हणतो आपण सर्क्युलेशन, प्रवाह. सर्क्युलेशन ऑफ एनर्जी अशा प्रकारे होते. कोणामध्ये? एनर्जी. सर्क्युलेशन ऑफ एनर्जी अँड न्यूट्रिएंट्स इट इज कंटिन्युअस, इट इज कंटिन्युअस इन ॲन इकोसिस्टीम. आपल्या या इकोसिस्टीममध्ये कंटिन्युअस सुरू असते. निसर्गाकडून घेणे, त्याला पुन्हा परत देणे. बरोबर आहे ना? हां. आता पुन्हा एकदा पाहू आपण. समजा आता न्यूट्रिएंट्स ग्रासमध्ये आले, ते ग्रास गाईनं खाल्लं, म्हणजे ते ग्रासमधून कुठे गेले? न्यूट्रिएंट्स गाईकडे गेले. गाईला कोणी खाल्लं? टायगरने खाल्लं. मग ते न्यूट्रिएंट कोणा गेले? टायगरकडे गेले. पण जेव्हा हे टायगर जेव्हा मेला, बॉडी डिकंपोज झाली, कुणाकडून? बाय डिकंपोजर. त्यावेळेला पुन्हा त्याच्या शरीरामधले न्यूट्रिएंट्स आफ्टर डेथ कुठे गेले? पुन्हा बॅक, गिवन बॅक टू वॉटर, सॉईल, एअर. याला म्हणतो आपण सर्क्युलेशन. सुरू असते, पुन्हा तेच ते, असंच कोणतेही. सो बघा आता पुन्हा एकदा, सर्क्युलेशन ऑफ एनर्जी अँड न्यूट्रिएंट इट इज कंटिन्युअस इन ॲन इकोसिस्टीम. कशावर हे सुरू का बरं असते? बिकॉज ऑफ फूड चेन. डिफरंट फूड चेन्स आर देअर बिकॉज ऑफ फूड वेब. अन्न जाळं असते पण काल पाहिलं आपण. अँड दॅट इज फॉर्म बाय द व्हेरियस मोड्स ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे फूड वेब इज फॉर्म बाय द व्हेरियस मोड. म्हणजे कोणते न्यूट्रिशनचे? तेच प्रोड्युसर, त्यानंतर डिकंपोजर, शॅप्रोफाईट, कंझ्युमर. हे सगळे काय? डिफरंट टाईप ऑफ लिव्हिंग्स न्यूट्रिशन आहेत. त्यांच्यामुळे सगळे ह्या फूड चेन चालतात. ते अन्न खातात म्हणून फूड चेन चालतात. कोणी सजीव अन्न बनवतो, कोणी त्याला खातो, आहे ना, त्याला दुसरं खातो, शेवटी कोणीतरी सडतो. बरोबर ना? या सगळ्यामुळे हे फूड वेब राहतात. इथं तुम्हाला एकच गोष्ट महत्त्वाची आहे. व्हाय देअर इज सर्क्युलेशन ऑफ एनर्जी अँड न्यूट्रिएंट्स इट इज कंटिन्युअस इन इकोसिस्टीम. कोणामुळे आहे? बिकॉज ऑफ द फूड वेब, ड्यू टू फूड वेब. ते फार्म कोण करते? व्हेरियस मोड्स ऑफ न्यूट्रिशन, प्रोड्युसर, कंझ्युमर वगैरे. आता पुढला मुद्दा आहे मेन सोर्स ऑफ एनर्जी. या सगळ्यांना, सगळ्या लिव्हिंगला, सगळ्या या सायकलला एनर्जी कोण देतो? आपण म्हटलं त्याला वाघाने, आपला गाईने गवताला खाल्लं म्हणजे त्याला काय मिळाली? एनर्जी मिळाली. पण ही एनर्जी गवतामध्ये कशी आली मुळात? बरोबर आहे? आपल्याकडे एनर्जी येते, आपण प्लॅन्टचं फूड खातो, तर प्लॅन्टमध्ये एनर्जी कशी आली? ती एनर्जी फूडमध्ये कशी आली? हा पुढचा भाग. तर बघा याच्यामध्ये मेन सोर्स ऑफ एनर्जी. सगळ्या लिव्हिंगला एनर्जी कोण पुरवतो? सन. सन इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी. आता हे कसं होते? ग्रीन प्लॅन्ट इन फोटोसिंथेसिस प्रोसेस मेक फूड इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. म्हणजे सनची एनर्जी कुठं आली? प्लॅन्टमध्ये आली. प्लॅन्ट यूज सम एनर्जी अँड स्टोअर सम एनर्जी. काही एनर्जी ते आपल्याकरता, काही ते अन्न बनवतात. प्लॅन्ट मेक द फूड, ग्रीन प्लॅन्ट. त्यातलं दे यूज सम फूड फॉर देमसेल्फ, त्यांच्याकरता ते वापरतात. उरलेलं फूड स्टोअर्ड, इट इज स्टोअर्ड. ग्रीन प्लॅन्ट स्टोअर्स सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. ते सोलर एनर्जी जी प्लॅन्टकडे गेली असते दॅट इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ फूड.
ठीक आहे. आता हे फूड मग काय होते, दॅट फूड पास फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू नेक्स्ट ट्रॉपिक लेवल, म्हणजे प्रोड्युसर, कंझ्युमर, डिकम्पोजर चालली पास होते. आता डिकम्पोजर, मग डिकम्पोजर डिसिपेट म्हणजे मेक लेस दिस एनर्जी, कमी कोण करते, डिकम्पोजर करते. तर तसं बघा, डिकम्पोजर्स डिसिपेट म्हणजे मेक लेस, डिसिपेट. डिकम्पोजर मेक द एनर्जी लेस, त्या एनर्जीला लेस करते, कारण ते एनर्जी म्हणजे सगळीच एनर्जी काय डिकम्पोजर कमी करत नाही, दे ओनली डिसिपेट म्हणजे डिक्रीज सम एनर्जी, मेक लेस सम एनर्जी, सम अमाऊंट ऑफ एनर्जी. सगळी एनर्जी ती, आता काही एनर्जी ते कमी करतात, वातावरणात सोडतात, परंतु ही एनर्जी लिव्हिंग मेल्यानंतरची म्हणजे लिव्हिंगकडे जी एनर्जी सूर्याकडून आलेली असते, ती एनर्जी सूर्याकडे वापस जाते का, नाही जात. सूर्य फक्त देतो एनर्जी, सप्लाय द एनर्जी, बट दिस एनर्जी डज नॉट टेक बॅक, वापस घेत नाही. म्हणून म्हटलं आहे, सो नो पार्ट ऑफ एनर्जी म्हणजे फ्रॉम द सन, एनर्जी गोज फ्रॉम सन टू लिव्हिंग, पहिले प्लॅन्टमध्ये, मग कोणामध्ये, कंझ्युमरमध्ये, नंतर डिकम्पोजरमध्ये जाते, पण शेवटी एनर्जी जाते कुठे, एनर्जी, दिस एनर्जी इज गिवन टू द ॲटमॉस्फिअर, एअर, वॉटर, सॉईल, बट नो पार्ट ऑफ दिस एनर्जी रिटर्न टू सन, सनकडे वापस जात नाही. म्हणून याला म्हटलं आहे, सो इट इज वन वे ट्रान्सपोर्ट, एनर्जी ट्रान्सपोर्ट इन इकोसिस्टीम इट इज वन वे. प्रश्न येतो, व्हाय द एनर्जी ट्रान्सपोर्ट इन एनर्जी ट्रान्सपोर्ट इन इकोसिस्टीम इट इज वन वे ट्रान्सपोर्ट, गिव्ह सायंटिफिक रिजन. इथं प्रश्न येतो, शास्त्रीय कारण स्पष्ट करा. उत्तराचं काय सांगा तुम्ही राहील, सांगा बरं. Sun's energy is supplied to the plant's producer, then it goes to the consumer, then it goes to the consumer body, decomposed by the decomposer. So energy is given to the soil, water, air, atmosphere, but this energy does not go back, वापस जात नाही कोणाकडे, does not return to the sun. म्हणून म्हटलं आहे, only the flow is from sun to living and not living to sun. So it is called as one way transport. ठीक आहे. त्या पुढचं आहे बायो जिओ केमिकल सायकल. आता ही जे न्यूट्रिएंट आता पाहिलं आपण, न्यूट्रिएंट कशा प्रकारे फ्रॉम द एअर, वॉटर, सॉईल कुठे चालले ते, टू द लिव्हिंग बॉडी म्हणजे प्लॅन्ट, ॲनिमल एक्सेट्रा, आणि आणखी वापस कुठे चालले पुन्हा ते, टू द मेल्यावर ते सगळे बॉडी डिकम्पोज झाल्यावर कुठे चालले आणखी वापस ते, दे आर गिवन टू द एअर, वॉटर, सॉईल बॅक. म्हणून त्याला म्हणतो. आता हे नेहमी सुरू असते कोणाकडे सांगा बरं, म्हणजे नॉन बायोटिक टू बायोटिक, म्हणजे फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू एअर, वॉटर, सॉईल टू लिव्हिंग, फ्रॉम द बॉडी ऑफ लिव्हिंग आफ्टर डेथ अगेन गो बॅक टू द नेचर, याला म्हणतो आपण. सो द सायक्लिक फ्लो हा असते चक्राकार फ्लो, फ्रॉम एअर, वॉटर, सॉईल टू लिव्हिंग, आणि अगेन फ्रॉम लिव्हिंग टू एअर, वॉटर, सॉईल. याला आपण सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन ॲन इकोसिस्टीम. हे सर्व कुठे घडते, इन द इकोसिस्टीममध्ये घडते, फ्रॉम नॉन लिव्हिंग टू लिव्हिंग. आता एअर, वॉटर, सॉईल लिव्हिंग आहे का, नाही, म्हणून फ्रॉम नॉन लिव्हिंग टू लिव्हिंग. तर सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन इकोसिस्टीम आहे ना, याला म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज बायो जिओ केमिकल सायकल. काय नाव याला, बायो जिओ केमिकल सायकल. कारण काय, दिस इज सायक्लिक फ्लो कोणाकोणाचा, बायोलॉजिकल न्यूट्रिएंट्स, जिओलॉजिकल न्यूट्रिएंट्स आणि केमिकल न्यूट्रिएंट्स, म्हणून त्याला म्हटलं बायो जिओ केमिकल सायकल. तर पुन्हा एकदा बघा, व्हॉट इज बायो जिओ केमिकल सायकल किंवा डिफाईन बायो जिओ केमिकल सायकल असा प्रश्न पेपरला आला, उत्तर काय राहील, तर सायक्लिक फ्लो, जातीने पुन्हा येते, जातीने पुन्हा येते, द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन ॲन इकोसिस्टीम इट इज कॉल्ड ॲज बायोजिओ केमिकल सायकल. आता याच्यामध्ये काय घडते, आता बघा हे कसं होते, प्लॅन्टच्या ग्रोथसाठी किंवा सर्व लिव्हिंगच्या ग्रोथसाठी न्यूट्रिएंट्स आवश्यक आहेत. न्यूट्रिएंट्स आर नेसेसरी फॉर ग्रोथ. मग ते काय होतात, मग देअरफॉर दे कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड कोणाकडून, फ्रॉम बायोटिक टू अबायोटिक, म्हणजे एअर, वॉटर, सॉईल हे कोणते अबायोटिक आहे, बायोटिक कोणते आहेत, ऑल लिव्हिंग्स आहेत, म्हणजे फ्रॉम बायोटिक टू अबायोटिक. ते मेल्यावर पुन्हा बायोटिक अबायोटिककडे,
पुन्हा परत कुणाकडे, बायोटिककडे. याला म्हणतो आपण कंटिन्युअस फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स. कसं, फ्रॉम बायोटिक टू अबायोटिक. बघा इथे तुम्हाला बांध दाखवले आहे मी, बायोटिक टू अबायोटिक आणि पुन्हा रिव्हर्स, बायोटिक टू अबायोटिक, बायोटिक टू अबायोटिक, अबायोटिक टू बायोटिक. ठीक आहे, म्हणजे नॉन लिव्हिंग टू लिव्हिंग आणि लिव्हिंग टू नॉन लिव्हिंग. आता हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. हाऊ इज द फ्लो ऑफ दिस न्यूट्रिएंट्स. कसं असते, फ्रॉम बायोटिक टू अबायोटिक, अबायोटिक टू बायोटिक. आता दीज सायकल्स, हे सर्व सायकल सुरू आहेत. पुष्कळ कालावधी झाला, अनंत वर्ष झाले सुरू आहे पृथ्वीवर. जेव्हा सजीव निर्माण झाले तेव्हापासून सर्व सुरू आहे. वेन द लिव्हिंग लाईफ बिगिन ऑन द अर्थ. जेव्हापासून पृथ्वीवर काय झाला, लाईफ, जीवन सुरू झाला, तेव्हापासून सर्व हे घडतच आहे. आता दीज सायकल्स आर ऑपरेटेड कंटिन्युअसली. हे सुरू आहेत. कसे घडतात, थ्रू द मीडियम ऑफ बायोस्फिअर. जीवावरण, ज्या ज्या ठिकाणी सजीव आहेत त्याच्या माध्यमातून सर्व हे सुरू आहे ना, निर्जीवाकडून सजीवाकडे. आता बायोस्फिअर आपण कशाला म्हणतो, इट इज पार्ट ऑफ ॲटमॉस्फिअर. आता सजीव कुठे कुठे आहेत, पाण्यातही आहेत, त्याला म्हणतो आपण हायड्रोस्फिअर. हवेतही आहेत, त्याला म्हणतो आपण ॲटमॉस्फिअर. जमिनीमध्ये आतमध्ये आहेत, त्याला म्हणतो आपण लिथोस्फिअर. सो पार्ट ऑफ ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, याला म्हणतो आपण व्हेअर द लिव्हिंग्स आर प्रेझेंट. पार्ट ऑफ ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, वेअर लिव्हिंग्स आर प्रेझेंट, त्याला म्हणतो आपण बायोस्फिअर. सो दीज सायकल्स आर ऑपरेटेड बिकॉज ऑफ ओनली मीडियम ऑफ बायोस्फिअर. सजीवांचा जो भाग आहे पाण्यातला, हवेतला, जमिनीतला, त्यात सर्व हे घडत असते. आता धिस रिसायकलिंग ऑफ द न्यूट्रिएंट्स, हे कोणते कोणते आहेत, बायोलॉजिकल न्यूट्रिएंट्स, जिओलॉजिकल न्यूट्रिएंट्स आणि केमिकल सोर्सेस ऑफ न्यूट्रिएंट्स. बरोबर आहे. दिस प्रोसेस इज कंटिन्युअस. बरोबर आहे. रिसायकलिंग, बायोलॉजिकल न्यूट्रिएंट्स, त्यानंतर कोणते, जमिनीमधील न्यूट्रिएंट्स. बरोबर आहे. त्यानंतर आणखी कुठले, केमिकल न्यूट्रिएंट्स. ही दिस इज कॉम्प्लेक्स प्रोसेस. सो व्हॉट काइंड ऑफ रिसायकलिंग ऑफ न्यूट्रिएंट इज देअर. 3 प्रकारचे. कोणते कोणते, टाईप ऑफ रिसायकलिंग न्यूट्रिएंट्स कोणते आहेत, बायोलॉजिकल, जिओलॉजिकल आणि केमिकल. इट इज कॉम्प्लेक्स प्रोसेस. हे फार गुंतागुंतीची प्रोसेस आहे. बरोबर आहे. अँड दिस प्रोसेस डिपेंड अपॉन द लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर. इफ देर इज मोर एनर्जी ट्रान्सफर, more food transfer, then sources are also transferred more. So transfer, recycling of these sources of nutrient depend upon the level of the energy transfer. किती एनर्जी जाते कोणाकडून, प्लॅनकडून कंझ्युमरकडे, याच्यावर डिपेंड आहे ते. इफ मोर एनर्जी गोज, न्यूट्रिएंट ऑल्सो न्यूट्रिएंट गोज मोर. यांचं न्यूट्रिएंट किती जाणार हे ठरलं असते एनर्जी ट्रान्सफरवर. म्हणजे इफ देर इज मोर ट्रान्सफर ऑफ फूड, देर इज मोर ट्रान्सफर ऑफ एनर्जी. बरोबर आहे. इफ देर इज मोर ट्रान्सफर ऑफ फूड, मोर ट्रान्सफर ऑफ एनर्जी, देर इज मोर ट्रान्सफर ऑफ न्यूट्रिएंट्स. आता याच्यामध्ये या बायोजिओकेमिकल सायकलमध्ये आपण 2 सायकल बघत आहोत. पहिला आहे गॅसियस सायकल आणि दुसरा आहे सेडिमेंटरी सायकल. सेडिमेंटरी सायकल म्हणजे पृथ्वीच्या पोटात जे खनिज आहे त्याला म्हणतो आपण सेडिमेंट, खनिज चक्र. याला म्हणतो आपण गॅसियस सायकल म्हणजे कोणतं, जे वायुचक्र जे आहे. दोघातला फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. दोघातला पहिला मुद्दा बघा, फरक कसं लिहायचं. पॉईंट लिहिताना याचं पहिलं पॉईंट त्यासमोर याचं पहिलं पॉईंट आलंच पाहिजे. बरोबर असं म्हणतात. म्हणजे पॉईंट असे आमने सामने असले पाहिजे, याच्यासमोर दुसरा असला पाहिजे. जर बघा आता इन गॅसियस सायकल पहिला पॉईंट काय राहील, ॲक्युम्युलेशन ऑफ मेन अबायोटिक गॅसियस न्यूट्रिएंट. इथं काय ॲक्युम्युलेशन म्हणजे काय, जमा होतात हवेमध्ये. काय जमा होतात, मेन बायोटिक अबायोटिक गॅसेस. अबायोटिक म्हणजे निर्जीव, गॅसियस न्यूट्रिएंट्स मटेरियल इन ॲटमॉस्फिअर. जेवढे गॅसियस घटक आहेत ते हवेमध्ये जमा होतात, त्याला म्हणतो आपण गॅसियस सायकल. आता ते कोणते असतात, ते नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर, हे हवेतले घटक ॲटमॉस्फिअरमध्ये ॲक्युमुलेट होतात. हे कुठे घडते, गॅसियस सायकलमध्ये. इथं काय होईल, सेडिमेंटरी म्हणजे जमिनीत. ॲक्युमुलेशन ऑफ मेन अबायोटिक न्यूट्रिएंट्स कुठे,
इन द सॉईल, मातीमध्ये जमा होतात. त्यानंतर कारण सगळेच काही न्यूट्रिएंट हवे जाईल का, नाही, काही मातीमध्ये इन द सॉईल. त्यानंतर सेडिमेंट्स खनिजामध्ये होतात आणि काही सेडिमेंटरी रॉक्स खनिज खडकामध्ये जमा होतात. बरोबर आहे. अशा प्रकारे दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे, दिस इज स्पीडियर सायकल. म्हणजे गॅसियस सायकल इज स्पीडियर, फास्ट आहे कोणापेक्षा, अँड दिस इज स्लो, हे स्लो आहे. म्हणजे ॲक्युमुलेशन ऑफ गॅसियस आपला सेडिमेंटरी न्यूट्रिएंट इट इज स्लो प्रोसेस, अँड ॲक्युमुलेशन ऑफ गॅसियस न्यूट्रिएंट इट इज फास्ट प्रोसेस, स्पीडियस प्रोसेस. हा दोघातला फरक आहे. तर याचा आपण तीन मुद्दे बघितलं. पहिला, ॲक्युमुलेशन ऑफ गॅसियस न्यूट्रिएंट इन ॲटमॉस्फिअर. इथे ॲक्युमुलेशन ऑफ अबायोटिक कोणते न्यूट्रिएंट्स, अबायोटिक न्यूट्रिएंट्स कोणामध्ये, इन द सॉईल सेडिमेंट. इथे ॲक्युमुलेशन इन ॲटमॉस्फिअर, इथे ॲक्युमुलेशन इन सॉईल सेडिमेंट, सेडिमेंटरी रॉक्स. दुसरा मुद्दा कोणता आहे, दिस इज स्पीडियर प्रोसेस, दिस इज स्लो प्रोसेस. तिसरं एक्झाम्पल सांगायचे आहेत, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हे झाले गॅसियस हवेमध्ये तयार होणारे. आणि हे कोणते आहेत, जमिनीत जाणारे, आयरन आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, असे बरेच आहे बाकीचे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला दोघांमधला फरक आहे. तुम्हाला तीन मुद्दे लिहावे लागते, त्याच्यावरती 2 मार्क असतात. एका मुद्द्यावरती 1 मार्क असतो. पण तुमचा मुद्दा बरोबर पाहिजे, तोच मुद्दा तिकडे आला पाहिजे, आमने सामने. ठीक आहे. काही ठिकाणी आपण थांबूया, वी शूड स्टॉप हिअर. ओके.